दिवाळीचा दुसरा दिवस होता आणि असा विचार केला की चला आता सायंकाळची वेळ झालेली आहे, रांगोळी वगैरे काढायला घेऊया. जेणेकरून सायंकाळच्या वेळी लक्ष्मी येते असं म्हणतात आणि ते असंही सणासुदीच्या दिवसामध्ये रांगोळी वगैरे असली की जरा प्रसन्नच वाटतं ना. हो आणि मला काय फार रांगोळी येत नाही. जी काही येते ती तुमच्यासमोर मी प्रेझेंट केलेली आहे. त्यानंतर मात्र ह्यांनी लावले होते असे माळा टाकल्या होत्या आणि मग मी पणत्या पेटवल्या. पणत्या पेटवल्याच्या नंतर सगळीकडे ठेवून दिल्या जिथल्या तिथे आणि त्यानंतर फायनली आमचा घराचा लूक असाच काही झालेला आहे. तर खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं आणि लायटिंगमुळं तर अगदीच भारी वाटत होतं. तुळशीसमोर रांगोळी काढली, घरातले झाडं आणलेले बाहेर, त्यांनासुद्धा पाणी घालून असंच ठेवलं होतं आणि फायनली रांगोळीसमोरसुद्धा दिवा लावलेला आहे. त्यानंतर मात्र मला करायची होती भाजणी. भाजणी केल्याच्यानंतर सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर चकली भाजणी बनवण्यासाठी तुम्ही काय काय टाकता, तर मी हे सर्व काही टाकलेलं आहे. तर तुम्हाला दिसतच आहे पुढे मी जे काय करत आहे तर ते. तर इथे तांदूळ वगैरे भाजून घेतले, सर्व काही डाळी थोड्या थोड्या भाजून घेतलेल्या आहेत. बाकी मग हे पोहे वगैरे आणि साबुदाणासुद्धा टाकलेला आहे. तर हे अशा प्रकारे छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे, म्हणजे ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे. तर आता इथे माझे बाकी बाय द वे तुमची दिवाळी काय म्हणत आहे, दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आणि काय काय केलेलं आहे तुम्हीसुद्धा ते सुद्धा मला सांगा. आणि मी तर जे काय करते ते तुमच्यासोबत शेअरच करते आहे. तर अशा प्रकारे माझं फायनली भाजूनसुद्धा झालेलं आहे. आता हे थंड झाल्याच्या नंतर मात्र मला आणायचं आहे दळून आणि दळून आणल्याच्यानंतर चकली वगैरे करताना मी माझ्याकडून जर का पॉसिबल झालं तर शेअर करेन, नाही तर डायरेक्ट मग मी चकल्या कशा केलेल्या आहेत त्या दाखवेल. तर ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीचंच जावो अशीच भगवंताचरणी प्रार्थना आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आता इथे फायनली आता जिरे आणि ओवा भाजायचा राहिला होता. तर तुम्ही कसं टाकता जिरे आणि ओवा, तर मी तरी असं टाकलेलं आहे. तर चला पुन्हा भेटूया. बाय बाय अँड टेक केअर.